दुकानात QR कोड स्कॅन करून पेमेंट करण्याआधी किंवा मित्राला पैसे पाठवण्याआधी तुमच्याही मनात हा प्रश्न आलाय का की UPI वर आता शुल्क लागणार का? 2000 रुपयांपेक्षा जास्त UPI ट्रान्झॅक्शन्सवर व्यवहारांवर टॅक्स किंवा चार्ज लागणार अशी सध्या चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांनी घाबरण्याचं कारण नाहीये, कारण सरकारच्या स्पष्टीकरणानुसारच UPI वापरकर्त्यांकडून थेट कोणताही चार्ज आकारला जाणार नाहीये. संभाव्य बदलांचा संबंध हा प्रामुख्याने मोठ्या व्यापाऱ्यांकडे आकारल्या जाणाऱ्या शुल्काशी संबंधित आहे आणि त्यामुळे मित्राला पैसे पाठवणं असो किंवा रोजचं UPI ट्रान्झॅक्शन असो, पेमेंट असो, तुमच्या खिशावर थेट भार काही पडणार नाहीये. आणि मग संसदेत मांडलेल्या विधेयकाचा नेमका अर्थ तरी काय घ्यायचा आणि पुढे UPI नियमांमध्ये काय बदल होऊ शकतात, पाहूया यावरचा आमचा रिपोर्ट. मोबाईल काढला, QR कोड स्कॅन केला आणि काही सेकंदात पैसे दुसऱ्याच्या खात्यात. भारतातल्या डिजिटल व्यवहारांचं हे चित्र आता अगदीच अंगवळणी पडलंय. मोठे शॉपिंग मॉल ते चहाची टपरी आणि रिक्षावाला, भाजीवाला ते काही भीक मागणारे सुद्धा, सर्वत्र UPIचाच बोलबाला आहे. पण आता UPI व्यवहारांवर शुल्क लागणार असल्याच्या चर्चांनी अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण केलाय. आता लोकांना ऍक्च्युली सवय लागली आहे. म्हणजे आता सगळ्यांच्या वॉलेटमध्ये जरी बघितले तरी आपण शक्यतो कॅश ठेवायला नाही बघत, आपण इझिली UPI यूज करतोय. पण आता जरी कन्फर्म नसलं की किती टक्के ते कर आकारणी करणार आहेत, तर याचा उलटा परिणाम सुद्धा होऊ शकतो की आपण डिजिटलाइज व्हायला लागलोय, पण लोक पुन्हा कदाचित कॅशकडे वळायला चालू करतील. म्हणजे आपण एवढं छाटीटोकपणे सांगतोय की आपण डिजिटलाइज व्हायला लागलोय, ते कुठेतरी मागे पडण्याचे चान्सेस मला जास्त वाटत आहेत. त्याचे 10 ते 12 रुपये ज्या वेळेला तो पे करतो एखादा माणूस, तर त्याचे दिवसातले नंबर ऑफ जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते खूप होतात आणि त्याला बँकेकडून चार्जेस लागले जातात. तर बऱ्याचशाच मर्चंट्सने आपलं UPI युजर्स बंद केलेले आहेत. तर हा कुठेतरी तोटा आहे की गव्हर्नमेंटला ॲक्च्युली काय होतंय की जर डिजिटल पैसा येतोय तर प्रत्येकाचं कुठेतरी टॅक्स आणि सगळ्या गोष्टी रेकॉर्ड येते गव्हर्नमेंटकडे. तर अशा गोष्टी नाही केल्या तर लोकांना पण बरं आहे आणि नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जरी झाले समजा तरी व्यावसायिकाला त्या गोष्टी चांगल्या आहेत की कुठेतरी ऑन रेकॉर्ड सगळा पैसा येतोय. पण सर्वसामान्यांपर्यंत येणारच नाही, कारण ती अर्थातच जास्त शुल्क लावणार. म्हणजे जसं मॅडम म्हणलंय की 10 रुपयाचं 12 रुपयाला लावणार आणि विकणार, सेम तसंच होणार. आता मी केकचा बिझनेस करते, साहजिक आहे की मला पेमेंट द्यायचं आहे, मला माहिती आहे की एक्स्ट्रा, तर मी साहजिक आहे 1000 रुपयाचा केक मी 1200 रुपयाने विकीन. तर ते कोणी लॉजिक लावणार आणि तसं करणार आणि ऍट द एंड की जो कस्टमर आहे त्यालाच ते भोगायला लागणार. या चर्चेचं कारण ठरलंय संसदेत मांडण्यात आलेलं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट मध्ये सुधारणा करणारं विधेयक. या विधेयकामुळे सरकारला भविष्यात आवश्यक वाटल्यास UPI सह इलेक्ट्रॉनिक व्यवहारांवर शुल्क लागू करण्याचा कायदेशीर अधिकार मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 0.3 ते 0.5% MDR शुल्क लागू होऊ शकतं, अशा बातम्या समोर आल्या. आम्ही ₹2000 पर्यंत जी ट्रान्झॅक्शन्स आहेत याच्यामध्ये कोणताही कर लावणार नाही. पण जे मोठे मर्चंट ट्रान्झॅक्शन जे आहेत इथे मात्र आम्ही विचार करतो. अजून त्यांनी निर्णय केलेला नाही. सरकार म्हणतं ही जी सिस्टम आम्ही डिवाइस केलेली आहे 2016 ते 17 या कालखंडापासून ते आत्ता म्हणजे 10 वर्ष, आता याची सस्टेनिंग करण्यासाठीची किंमत जी आहे तो खर्च आम्हाला 20,000 कोटी आहे. तो भरून कसा काढायचा म्हणून आम्ही छोटासा टॅक्स लावतो आणि तो टॅक्स 2000 रुपयाच्या खाली नाही, पण 2000 रुपयाचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यावरती हे आम्ही लावतो. मात्र यानंतर अर्थ मंत्रालयाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. UPI ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफतच राहणार आहे. व्यक्ती ते व्यक्ती म्हणजेच P2P व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसंच बहुतांश व्यापारी व्यवहार देखील पूर्वीप्रमाणेच विनामूल्य राहतील, असं स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. मग चर्चा नेमकी कशाची आहे? ती आहे MDR म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेटची. जेव्हा ग्राहक QR कोड स्कॅन करून व्यापाऱ्याला पैसे देतो तेव्हा त्या व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी बँका आणि पेमेंट सेवा देणाऱ्या कंपन्यांना काही शुल्क मिळतं. सध्या UPI मध्ये हे शुल्क सरकारकडून 0 ठेवण्यात आलंय. मात्र भविष्यात मोठ्या व्यापारी व्यवहारांवर अत्यल्प MDR लागू करण्याचा पर्याय सरकारकडे खुला ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे जर भविष्यात MDR लागू झालाच तर त्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार नाही. चर्चा फक्त मोठ्या व्यापाऱ्यांबाबत, मोठ्या मूल्याच्या व्यवहारांबाबत आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांपुरतीच आहे.
गल्लीतला छोटा दुकानदार, भाजी विक्रेता किंवा सामान्य UPI वापरकर्त्याला कोणताही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. दुकानदारांचं नुकसान झालं आहे, गिराईक बऱ्यापैकी ऑनलाईन स्विच झालं आहे आता. पण हे जर शुल्क लागला तर ग्राहकांकडून शुल्क घ्यावं लागेल दुकानदारांना. याच्याने त्यांचं नुकसान होईल आणि गिराईक दुसरीकडे जाईल परत. आधीच कॉम्पिटिशनमुळे मार्जिन खूप कमी राहिलं आहे दुकानदारांचं. त्याच्यामुळे हा शुल्क कुठं ना कुठं नाही लागला पाहिजे, किंवा लागला तर मग टॅक्समध्ये याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे काही. जसं हे MDR चार्जेस आहे आणि टॅक्स पण घेतोय आपण, सगळे टॅक्स भरतात दुकानदार. मग टॅक्समध्ये कुठंतरी त्यांना सवलत दिली पाहिजे या चार्जेसमधून. कितीही जरी मिनिमम ठेवलं तरी ते आम्हाला फार त्रासदायक होणार आहे. शेवटी त्याचा भुर्दंड हा कुठे ना कुठेतरी व्यापाऱ्यावर तर आहेच आहे, पण त्याचा कुठे ना कुठेतरी इफेक्ट गिरायकांवर होणार आहे. आज कॉमन माणसाला सगळ्यात जास्त जे एक त्याची रोजच्या आउटगोईंग मध्ये सुद्धा त्याला जो काही त्रास होतोय त्याच्यात हे अजून वाढतंय. व्यापारी तर ह्याच्यामध्ये त्रस्तच होणार आहे. तर किमान ज्वेलरी क्षेत्राकरता हे पेमेंट UPIचं किमान 1 लाखभर तरी असायला पाहिजे. दरम्यान पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाने सुद्धा अफवांना पूर्णविराम दिलाय. परिषदेच्या म्हणण्यानुसार UPI सेवा ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफतच राहणार आहे. जर कुठे मर्चंट सर्व्हिस चार्ज लागू झाला तर तो ग्राहक आणि व्यापारी यांच्यातला नव्हे, तर व्यापारी आणि पेमेंट सेवा पुरवठादारांमधला व्यावसायिक व्यवहार असेल. म्हणून ग्राहकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं स्पष्ट करण्यात आलंय. सध्या तरी तुमच्या मोबाईलवरून होणाऱ्या UPI व्यवहारांसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. सरकारने केवळ भविष्यातली गरज लक्षात घेऊन कायद्यात सक्षम तरतूद केली आहे. शुल्क खरंच लागू होणार का, झालं तर कधी लागू होणार, किती लागू होणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी तुमचे UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.